तर नवरा माझ्यावर खूप रागावला, डब्यांची ऑर्डर मी नाकारली म्हणून. भंडारच आली, आईची तब्येत बरी नाही आहे तर मग कॅन्सल म्हणून देईल सध्या. तर पुढे आपण रेकॉर्डिंग पूर्ण बघूया. आज आईसाठी मी पालक पनीर केला होता आणि आज आई स्वामींमुळे आणि गणपती बाप्पामुळे सर्व विघ्न दूर झालेले आहे. ऑपरेशनची सोय झालेली आहे, आई उठून बरी झालेली आहे. त्याच्यामुळे जेवढ्या जोशात माझ्याकडे संकट आली होती तेवढ्या जोशात गेलेली आहे. म्हणून गणपती बाप्पाचं आगमन झाली. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना, बाप्पा येताना जर संकट आणलं तर बाप्पा जाण्याच्या अगोदर माझे संकट निवारण करणारच आहेत. तर चला बाप्पाचं आगमन करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर शुभ प्रभात सर्वांना. तर आपण आलेलो होतो मावशीकडे. तर आता आम्ही निघणार आहोत. तर स्वराजच्या टिफिनची तयारी आम्ही करून घेऊन चाललो आहोत. बघू शकता आज त्याचा ग्रीन डे आहे म्हणून त्याच्यासाठी पालकपुरी बनवायची होती किंवा पराठा. तर मावशीचा गाव खूप खेळ आहे, तर पालक वगैरे घेऊन आलो होतो. त्याच्या आजीने त्याच्यासाठी बनवलेला आहे टिफिन. आता यांना बहिणीला भेटल्यामुळे खूप आनंद झालेला आहे. तर थोडीशी तब्येत बरी झालेली दिसत आहे ना. नाही तर मग राहून जाय, मी उद्या किती घ्याले. हा बसवतो मी गणपती. त्याले घर. तर आता मी चहा घेते काय, कारण घरी जाऊन मग स्वराची आंघोळ वगैरे, त्याला ग्रीन ड्रेस वगैरे घालून पाठवायचं आहे. तर चला निघूया आपण पटकन. कोणी दिलं मग टिफिन काढून करून? आजीनं टिफिन दिला तुला? बरं, मावशीनं टिफिन दिला म्हणते ग. हा सगळं टाक. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर काही मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, पटकन तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकून देते. तर इथं सकाळ झाली होती आणि स्वराचा टिफिन वगैरे घेऊन आम्ही अकोटसाठी निघालेला आहोत. आता सध्या तर नाही, उद्या तरी देणं होतील, कारण मी भंडारच आली, आईची तब्येत बरी नाही आहे तर मग कॅन्सल म्हणून देईल सध्या. उद्या पाहिजे का तर विचारा ना. थांब 2 मिनिट चालू ठेव, ते विचार. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला ना. अरे दादा, ते सध्या बाहेर गावी गेलेले आहे, तर तुम्हाला सकाळी लागेल का टिफिन? अरे अरे, आता पाहिजे हो. आता तुम्ही हो म्हटलं ना बा. अरे हाव ना, तर मला माहित नव्हतं. मी बी इकडे बाहेर गावी आहे म्हणून म्हणून राहिलो. अरे बाप. अरे होते का होते का? हा हा नाही ना, मी आता संध्याकाळीच आली इकडं मावशीच्या इथं. जरा 4-5 वाजता आला असता तर कसं मग टिफिन दिला असता मी. पण आता अर्धा 1 घंटाच झाला आम्ही आलो इथं, आणि गावापासून दूर आलो आम्ही. अरे रूम नंबर 104 वाल्याचे याचे टिफिन आहे एक, आणि त्या रूम नंबर 109 वाल्याचे 2. हो ना, तर आईले कसं बरं नव्हतं की नाही, आईले सलाईन दिली, डायरेक्ट मावशीच्या इथं आणलं. मावशीचा फोन आलता तर नाही तर मग मी रिलेटिव्हले नाही म्हटलं, तुम्ही नाही म्हणून सांगा. बरं जाऊ द्या, मी वृंदावन करून देऊ तुम्हाला ऍडजस्टमेंट टिफिनचं. करून देतो ना, वृंदावन 5 मिनिटात करून देतो. तर झालेलं असं की तुम्हाला माहिती आहे सर्वकडे मी गणेशजीचाच नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना टिफिनची ऑर्डर आणली आणि त्यांनी डायरेक्ट घेतली. परंतु त्यांना माहितीच नव्हतं की मी इकडं आली, कारण मी त्यांना सांगून आली नव्हती. तर मग ते थोडेसे रागवले. मग मी त्यांना कारणही सांगितलं. तर इथं सकाळ झाल्यानंतर आम्ही घरी आलो. स्वराजची आंघोळ करून दिली, त्याच्या स्कूलची तयार केली. आणि मला ना क्राफ्ट अजिबात येत नाही, परंतु यूट्यूबवर व्हिडिओ बघू बघू मी हे ग्रेपचं ग्रीन कलरचं चित्र तयार केलेलं आहे. तुम्हाला कसं दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नंतर मी स्वराजला शाळेत घेऊन गेली. कशी आहे ती तब्येत आता? चांगली आहे. हो का? लोक म्हणते बा तुम्ही भांडणं करून मला सोडून गेले म्हणून. अरे लोकायला जाऊ दे ना, लोकायला फेक ना तिकडं. लोकायचं काय करावं लागते आपल्याला? मग आपलं ठरलं होतं ना, आईची तब्येत खराब झाली तुमची आणि माहीत. तुम्ही काय म्हणे, मी आईले पाहिजे होतो, तू आईले पाहिजे. हा, तर लोकाईले असं वाटते की आपण लय बेदम भांडण वगैरे केले म्हणून तुम्ही गायब झाले. लोकायला जाऊ दे, लोकाईच्या भरोश्यावर काहीच नाही आपलं.
तर मी म्हटलं बा आता कसं आहे मलाही जणांनी सांगितलं जोपर्यंत तू सांगत नाहीस म्हणे की आमचे भांडण झाले तोपर्यंत अफवा उडवणारे उडवतीनच म्हणे उडू दे म्हणे. मी म्हटलं बा लोकल तिकडं खड्ड्यात लोकांच्या वर्षावर आपण लग्न केलं काय माहित बाबा. लोकांच्या वर्षावर केलं का आपण? ते समजतच नाही मला. जाऊ द्या ते काळजी घ्या आईची काय आहे तर मी आता पाहतो गणपती उठले की मारीन चक्कर. हा ठीक आहे. हा ठेवा मग. तर असं आहे कारण त्या दिवशी मी पूर्ण रेकॉर्डिंग वाजवली नव्हती तर स्वराजला मी स्कूलला घेऊन गेली. नंतर मी शॉपकडे चक्कर मारलं कारण गणेशजीचं म्हणणं होतं की शॉप उघडू परंतु नको उघडू परंतु रोज एक चक्कर शॉपकडे मारून येत जा. आणि खूप वाईटही वाटलं कारण की माझं डब्यांचं नुकसान झालं. 4 ते 5 डब्यांची ऑर्डर होती. जर त्या दिवसचे मी डबे दिले असते तर मला 2 ते 3 दिवस डब्यांची ऑर्डर कंटिन्यू चालू राहिली असती. नंतर गणेशजींनीच त्यांना दुसरीकडे डब्बा लावून दिलेला आहे. आणि आता मी सर्व घर आवरलं आणि आईला विचारलं मी तुला जेवण काय करायचं आहे तर आई बोलली मला आज पालक पनीर खायचं आहे. तर त्याच्यासाठी मी टोमॅटो खोबरं मिरची अद्रक लसण हे सर्व भाजून घेतलं. डाळवा खोबरं आणि शेंगदाणे हे सुद्धा भाजून घेतले. नंतर मिक्सर पॉटमधून मी मसाला काढलेला आहे आणि जे पालक मी वाफून घेतलेला होता ना त्याची पण पेस्ट काढली. पनीर सुद्धा एका साईडने कापून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते ज्या घरात मुलं आहेत ना तर मुलं आजकाल कसं होत आहे ना जे माझ्या घरची असो गोष्ट की कुठलीही गोष्ट असो कसं आहे लहानपणी ज्या आईबापासाठी आपण भांडण करतो ना मोठंपणी आपण त्याच आईबाबासाठी भांडणं करतो की आईबाबा आता तुझ्याकडे राहतील किंवा त्याच्याकडे राहतील. तू इतक्या दिवस बघ आईबाबाला तू इतक्या दिवस बघ आईबाबाला. लहान असताना आपण या गोष्टीसाठी भांडतो की आईबाबा माझे आहेत आईबाबा माझे आहेत. आणि मोठे झाल्यावर त्याच गोष्टीसाठी भांडतो की आई बाबा तुझे आहेत तुझ्यासाठी म्हणजे तू सांभाळ. हे खरंच खूप चुकीचं आहे. आपल्या पालकांनी खूप कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असते. त्याच्यामुळे त्या कष्टाची जाणीव मुलगा मुलगी जावई सून या प्रत्येकाला असली पाहिजे असं माझं ठामपणे मत आहे. तर असो तर माझं कर्तव्य तर मी पार पाडत आहे आणि हा आशीर्वाद कुठं ना कुठं माझ्या मुलांना कामा पडणार आहे. तर आईसाठी आज पालक पनीरची भाजी करायची होती. भरपूर जण म्हणतात ताई रेसिपी शेअर करत जा. तर प्रत्येकाची रेसिपी करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तर माझी अशा पद्धतीने मी टोमॅटो कांदा अद्रक लसण हे सर्व भाजून घेतलं. ते मिक्सरमधून काढलं. डाळवा काजू बदाम आणि शेंगदाणे आणि खोबरं हे सुद्धा पेस्ट मी काढून घेतली. जिरं मोहरीचा तडका दिला. सगळ्यात अगोदर कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली. नंतर खोबरं काजू बदामची पेस्ट टाकली. तिखट मीठ हळद जिरं मोहरी ते लाल झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये पालकाची पेस्ट सोडली आणि नंतर पनीर सोडलं जे की मी तळून काढलं होतं. त्याच्यानंतर मस्तपैकी तेलाचे फलके वगैरे म्हणजे तेल लावून मस्त धपाटे बनवल्या पराठा असा चौकोनी. त्याच्यामुळे काय होते की चांगली भूक लागते. आता कसं आहे की आपण लहान असताना आपण आजारी असतो ना तेव्हा आपली आई बघा आपल्याला विचारते तू काय खातं हे खातं का ते खातं का ते खातं का आणि आपण खात नाही तरी आपल्यासाठी जबरदस्ती बनवते आणि आपल्याला खाऊ घालते. तर तसाच माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे आईसाठी काहीतरी बनवून खाऊ घालायचा. तर फायनली पराठा पालक पनीर आणि सलाद मी तयार केलेला आहे आणि आता मी ते आईला देऊन येणार आहे. तर इथं बघू शकता गळाटा किती भरपूर झालेला आहे परंतु तो गळाटा मी बाजूला ठेवला. स्वराजने सुद्धा हॉलमध्ये गळाटा करून ठेवलेला आहे आणि तो इथं खेळत आहे. आणि मी घेऊन जात आहे सगळ्यात अगोदर गरमागरम ताट जेवणाचं आईकडे. कारण असं वाटते की गरमागरम 1-2 घास शिल्लक जाते आणि जेवण गेलं पाहिजे म्हणून माझा प्रयत्न आहे. आणि लवकरात लवकर आईची तब्येत चांगली होऊन मी सुद्धा माझ्या व्यवसायाला लागली पाहिजे असं माझं मत आहे. पण काय करू राहावा माझी आई जेवणच करत नाही. आता बघा की जेवण करू की नाही की उपाशी चालू आणि तेवढं खाजो. आता हे सगळं खाजो. तुझ्या ताटात जेवढं आहे तेवढंच खा. एक पोळी तेवढी भाजी आणि तेवढं सलाद. कशी झाली भाजी इकडे पाहून सांग ना जरा. तोंडाला घास गेला की कडू होते. कडू नाही होत. कांजर बीट गीट खाय जरा. तर आईला जेवण दिलं आणि आईला जेवण दिल्यानंतर मी सुद्धा जेवण केलं आणि मी जेवण केल्यानंतर स्वराजला सुद्धा जेवण दिलं. तर आता आमच्या सर्वांचं जेवण झालेलं आहे. उरलेली जी पालक पनीरची भाजी आहे ती मी एका टोपमध्ये काढून ठेवलेली आहे म्हणजे गंजामध्ये आणि पोळ्या पण झाकून ठेवलेल्या आहे. आणि आता संध्याकाळी कसं आहे भाजी करण्याची ते आवश्यकता नाही आहे. फक्त माझ्यासाठी 1-2 पोळ्या किंवा आईसाठी 1-2 पोळ्या टाकल्या म्हणजे सर्व काही होऊन जाणार. तर असो. तर आता इथं आईला मी म्हटलं जेवण कर आणि जेवण केल्यानंतर थोडासा आराम कर. पण आई कसं आहे तुम्हाला सांगते थोडंसं बरं वाटलं ना की मेडिसिन घेतच नाही आणि मग ते मला वाईट होते. आणि मी ना आज कंट्रोलमध्ये गेली होती तर एक काकू तिथं कंट्रोल घ्यायला आल्या होत्या
आणि त्या एकट्याच कंट्रोल येत होत्या आणि त्यांना पुन्हा मला खूप वाईट वाटलं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं चला काकू मी तुमच्या घरी राशन पोहोचून येते. आणि मी त्या काकूजी इथं राशन द्यायला गेली म्हणजे पोहोचून द्यायला गेली ना, तेव्हा मी बघितलं त्या काकूच्या घरात भरपूर म्हणजे 2 मुलं आहे, सुना होत्या, तरी सुद्धा काकू एकट्याच दळण घ्यायला म्हणजे कंट्रोल घ्यायला आल्या होत्या. तर आता कसं आहे, आईची प्रत्येक जबाबदारी माझ्यावर आहे. तर आज आईचा गट भरायचा होता म्हणजे बचत गट. तर सर्व लेडीजनी पैसे वगैरे आणून दिलेले होते आणि आईला एकटे पाठवण्याची रिस्क मी घेऊ शकत नव्हते कारण आईला येतात चक्कर. तर सर्व बायांनी माझ्याकडे हे पैसे आणून दिलेले होते आणि आईला एवढं आजारपणात सुद्धा माझं दुकान बंद आहे, माझ्या दुकानात सामान नाही, अशी ती लहान मुलासारखी माझ्या मागे हट्ट करत असते. तर मी तिला फायनली बोलली दे बाबा तुझे सगळे पैसे मी बँकेत भरून येते आणि तुला तुझ्या दुकानाचं काय काय सामान आणायचं आहे त्याची लिस्ट करते, पण घेऊन येऊया. आणि हो आज गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे तर बाप्पांना पण घरी आणायचं होतं. तर असं आहे. त्याच्यानंतर मला एक सांगायचं आहे, माझ्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित आहे कारण ज्या काही चुका मी आधी केल्या होत्या ते मला आता करायचं नाही. कसं आहे, नवरा बायकोत भांडण वादविवाद हे होणारच आहे, परंतु या सध्या माझं एकच गोल आहे की मला माझ्या याला व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यामुळे नवराचं माझं काही बिनसलं किंवा भांडणही झालं तर मला तेवढी आता अक्कल आलेली आहे की भांडण 8 दिवसाचं, 10 दिवसा, 15 दिवसा किंवा 1 महिन्याचं असते, परंतु त्याचा तमाशा सगळे जग बघतात आणि त्याच्यावर पैसे छापतात, डॉलर छापतात. त्याच्यामुळे आमचा वाद जरी झाला तर आम्ही आपसात सॉल्व्ह करू, पण तुम्हाला आम्ही कधीच ते दाखवणार नाही की आमचा वाद झाला असो. तर नंतर आम्ही मार्केटला गेलो. मार्केटला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा घेतला. माझ्याच्याने पडले म्हणा तुम्ही, सॉरी बोल. आता वर नको नेऊ मगशीने, मग थोड्या वेळानं ते आपल्या घरी येतात. हा त्यांना मग आहे तो गणपती आमचा आहे गणपती. त्याला मोदक करून न्यावं लागते ना. तर आज मी खूप दिवसानंतर दुपारी आराम केला आणि आज बाप्पाचं आगमन होणार आहे कारण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. आईला पण आज खूप बरं वाटत आहे, बेटर फील होत आहे. आणि स्वराचा खूप नांदा होता पिल्लूचा माझा की आई मम्मा आपल्या घरी बाप्पा आण, आपल्या घरी बाप्पा आण. आणि स्वरा पण त्या दिवशी बोलत होती की मम्मा आपल्याकडे बाप्पा बसव. आणि स्वरा जर असती ना तर तिने खूप मोठा बाप्पा आणला असता. आता माझ्या पिल्लूला काही समजत नाही, माझ्या पिल्लूला मी छोटासाच बाप्पा आणून दिला. तर उद्या एकादशी आहे तर त्याच्यामुळे आज आम्ही बाप्पाचं आगमन करणार आहोत. आणि सर्व बाप्पांनी विघ्न माझे दूर केले 5 दिवसात. शॉपचं कामही झालं, आई बरी झाली, ऑपरेशनची सोय झाली. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना बाप्पा येताना जर संकट आणलं तर बाप्पा जाण्याच्या अगोदर माझे संकट निवारण करणारच आहेत. तर चला बाप्पाचं आगमन करूया. हे बघा छोटूसा बाप्पा आणलेला आहे, मी बघू शकता तुम्ही. आणि इथं छोटूसं डेकोरेशन वगैरे काहीच केलेलं नाही आहे. आता माझा स्वराज बाप्पाला बसवतो. आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. गणेशजीचं माझं काही नाही आहे हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर शॉपचं काम झालं, आईचे सर्व रिपोर्ट पण आले, आईची तब्येत पण चांगली झाली, आईचा हान जेवत करत आहे, मस्तपैकी तिची तब्येत रिकवर झाली. त्याच्यामुळे जेवढ्या जोराने संकट आले होते जेवढ्या जोराने निवारण सुद्धा बाप्पांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे छोट्यासा का होईना आज गणपती बाप्पाचं आगमन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसा वाटला बाप्पा ते नक्कीच सांगा. आणि कसं आहे ना की मान्य करते माझ्या नवऱ्याचं पटत नाही, भरपूर वेळा खटकते, परंतु ते भांडण तुम्हाला दाखवून कसं आहे तुम्ही म्हणता ना की तुम्ही निगेटिव्ह दाखवतात, पॉझिटिव्ह का दाखवत नाही. मग इट्स ओके ना, कारण कसं आहे कोणतीही बाई जेव्हा सहन करते तेव्हा चांगली वाटते आणि जर ती बोलते ना तर ती खूप वाईट वाटते. मग आणि लोकांचंच म्हणणं आहे बाबा तू कसाही असला तरी त्याला घे ठेव. आणि मला माझ्या जबाबदाऱ्या पार करताना आनंद होतो. तेवढंच त्या व्यक्तीला तेवढं नाही समजत. जसं प्रत्येक आपल्या हाताची 5 बोटं चांगली सारखी नसतात ना, तसे 2 व्यक्ती सुद्धा सारखी असू शकत नाही. त्या व्यक्तीने आयुष्यात कधी काम नाही केलं, मेहनत नाही केली, जबाबदाऱ्या म्हणजे काय त्या व्यक्तीला माहीतच नसतात. म्हणूनच एवढ्या कंडिशनमध्ये सुद्धा तो व्यक्ती तिथं गेला. परंतु तिथून सुद्धा मला कॉल करत आहे की बाबा तू कशी आहे कशी नाही ते मला सांग, दुकान शॉप का बंद आहे का नाही. परंतु मला असं वाटते की व्हिडिओ पाहून त्यांनी स्वतःहून स्वतःच्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजे. बाकी भांडण झाल्यानंतर ते चव्हाट्यावर आणणं किंवा तुम्हाला सांगणे ते त्याच्या थ्रून पैसे कमावणे आणि मग लोकांची रोस्ट रिॲक्शन आणि ट्रोलिंग सहन केल्यापेक्षा माझं दुःख ते मी सहन करणार आणि त्याच्यातून मी पर्याय काढूनच दाखवणार. पण हो मी हेच दाखवणार की मी आज हॅपी आहे आणि हॅपीच राहणार. त्याच्यामुळे कोणीही गैरसमज करू नका फ्रेंड्स. तर आज तर आमचं सिलेंडर गेल्यामुळे खालीच पोळ्या वगैरे केल्या, आईनं पोळ्या केल्या आता संध्याकाळच्या, म्हणजे जास्त नव्हत्या करायच्या, 2च पोळ्या आणि 1 नैवेद्य.
तर गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आपल्या इथं. छोटूशा गणुरायाचं आहे ना सर. तुम्हाला दिसला का मागवतो स्वराज गणुरायाला. मोदक खाल्ले त्यांनी. राहू दे हात नको राहू. ओके चला. पेशंट कशी काय तब्येत बरी आहे ना आता. हा बरेच राहा आता. चांगले राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. आज आईला बरं आहे. बरं म्हणजे कालच्यापासून लय, आता परवाच्या दिवशीपासून लय आता आराम आहे. तर उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. अजून शुगर वगैरे BP वगैरे चेक करायचं आहे. आणि मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं आहे ते रिपोर्ट घेऊन. तर उद्या जाणते आणि बघते आता. उद्याचं केल्याशिवाय की मला शॉप उघडता येत नाही. उद्याचा एक दिवस निवारला की संडेला मी शॉप उघडते. ठीक आहे. तर चला चला झोपा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा म्हण ना. गणपती बाप्पा मोरया. आमची अवकया. बाय बाय. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. बाय बाय बाय. बाय.